सण किंवा एखादा कोणताही खास दिवस असला की आपण पुरणपोळी बनवत असतो. पुरणपोळीच्या ताटामध्ये ना सगळ्यांच्या आवडीची असते ती तर्रीपाट झणझणीत अशी पुरणपोळीची आमटीच, म्हणजे तिला आपल्याकडे कटाची आमटी किंवा साराची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं. हीच आज आपण कांदा लसूण न वापरता झणझणीत अशी ही कटाची आमटी बनवणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली ना का लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. आज आपण कांदा लसूण वापरणार नाही आहे, तर त्यामुळे आपल्याला मसाला कसा काढायचा आहे ते बघायचं आहे. आलं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं आणि 2 टोमॅटो घेतलेले, 1 चमचा धने घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले, 1 चमचा खसखस घेतलेले, अर्धा चमचा जिरी घेतलेली, बेडगी मिरची घेतलेली आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे, ज्यामध्ये तमालपत्र येतं, दालचिनी, विलायची, लवंग हे सगळं येतं. ते खडा मसाला आपण इथे घेतलेला आहे. सगळ्यात पहिला आपल्याला हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा खडा मसाला चांगला वास दरवळेल असा भाजून घ्यायचा. घाई अजिबात करायची नाही आणि मसाला अजिबात जाळायचा नाही. खडा मसाला भाजून घेतला की तो कोरडाच आपल्याला इथे वाटून घ्यायचा आणि मग बाकीचा ओला मसाला इथे वाटून घ्यायचा. आता ओलं खोबरं मी घेतलेले, खोबरं, आलं आणि हिरव्या मिरच्या हे एकत्रच आपल्याला तेल घालून चांगलं भाजून घ्यायचं. ओलं खोबरं जर तुम्ही आमटीसाठी घालत असाल तर ते खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे आमटीचा जो कलर आहे तो चांगला तरीबाज येतो. नंतर ना टोमॅटो घालून घेतलेला आहे. टोमॅटो घातल्यामुळे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मिठामुळे टोमॅटोचा आंबटपणा जातो निघून आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजला जातो. मसाला इथे आपला भाजून झालेला आहे आणि थंड करायला ठेवणार आहे. खडा मसाल्याची मी इथे बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर ना हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. वाटून घेताना जर आवश्यकता वाटली पाण्याची तर पाणी थोडं थोडं घालून हा मसाला इथे वाटून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकताय मसाला मी इथे वाटून घेतलेलं आहे. थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहे आणि आणखी बारीक वाटून घेणार आहे. आमटीसाठी वाटताना मसाला बारीक वाटायचा, चरबट अजिबात ठेवायचा नाही. आता जी खडा मसाल्यांची आपण पावडर बनवून घेतली होती ती सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा हा मसाला आपल्याला इथे फिरवून घ्यायचा, म्हणजे सगळा मसाला एकत्र एकसंग आणि एकजीव त्यामध्ये मिसळला जातो. मसाला आपला इथे वाटून झालेला आहे. आता आपण कटाची आमटी म्हटलं की ते आपण डाळ शिजायला घातली असती ना, त्या डाळीच्या पाण्याची ही आमटी बनवली जाते. डाळ शिजली गेलेली आहे, कुकर आपला गार झालेला आहे. इथे आपल्याला डाळ वेळून घ्यायची, म्हणजेच गाळणीतून आपल्याला डाळ चांगली निथळून घ्यायची आणि त्याच पाण्याची आपल्याला आमटी बनवायची. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की जिरी मोहरी घालायची, गॅस इथे बंद करायचा आणि मग मसाला आपल्याला यामध्ये घालायचा. आता या मसाल्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, लाल तिखट घालायची आहे, हळद, हिंग, धने पावडर घालायची आहे आणि जो मिक्स मसाला ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसतो तो मसाला यामध्ये घालून त्यामध्ये पळीभर आपल्याला डाळीचं पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला ते मिसळून घ्यायचं. केलेलं वाटण घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला डाळीचं पाणी घालून मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत इथे शिजून घ्यायचा आहे. डाळीचं पाणी घालण्याचा अजिबात घाई करायची नाही. असं तेल सुटलं पाहिजे, मसाल्याचा कलर चांगला असा बदलला गेला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते, जितका तुम्ही मसाला तेलामध्ये शिजून घ्याल तितकी तुमची आमटी झणझणीत होते, तरीबाज होते, कलर खूप छान येतो आणि चवीला अगदी भन्नाट लागते. इथे आपण डाळीचं पाणी घालून घेतलेले आहे. गटाची आमटी असल्यामुळे ती जास्त घट्टही बनवू नका आणि जास्त पातळही बनवू नका. एक खळखळून उकळी घ्यायची. उकळी आली का इथे गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं आमटी आपल्याला अशी उकळती ठेवायची. अशी उकळती ठेवल्यामुळे काय होतं, जितका कट तुमचा उकळत राहील तितकंच तुमच्या आमटीला तरी येईल आणि चांगली लालसर अशी दिसेल. झाली का नाही आपली झणझणीत अशी बिना कांदा लसणाची आमटी बनवून तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा.